नमस्कार मंडळी. काय मग पुस्तकं वाचताय ना? वाचायलाच पाहिजेत. बरं, आज आपण ज्या पुस्तकावरती गप्पा मारणार आहोत ना, ते सगळी आनंदी आणि छान असं हॅपी एंडिंग वालं पुस्तक नाहीये. खरं तर ही सत्यकथा आहे आणि मला खूप वाईट वाटतं. हे दरवेळेला मी पुस्तक जेव्हा जेव्हा वाचलंय तेव्हा मला खूप वाईट वाटतं की हे असं जगणं एखाद्याच्या नशिबी काय यावं. आणि तेही 12-13 वर्षाच्या एका मुलीची डायरी वाचताना तिचं फुलपाखरू असणारं जे वय आहे की जेव्हा तिचं बहरण्याचं वय आहे तिचं, किंवा तिच्या 2-3 वर्ष मोठ्या असलेल्या बहिणीचं सुद्धा, किंवा एखाद्या छान आनंदी कुटुंबाचं असं का व्हावं. तर मला वाटतं तुम्हाला बरोबर कळलं आपण आज कोणत्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत. तर आपण आज गप्पा मारणार आहोत द डायरी ऑफ यंग गर्ल. ॲन फ्रँकने हे पुस्तक लिहिलेलं आहे. खरं तर ही डायरी आहे. तिच्या आई वडिलांनी तिच्या 12व्या वाढदिवसाला तिला बर्थडे गिफ्ट म्हणून दिलेली ही डायरी, जिला ती किटी अशा पद्धतीने त्या डायरीला ती हाक मारते, जणू काही ती तिची मैत्रीण आहे. आणि प्रत्येक तिचा अनुभव तिने डिअर किटी या मायन्याने लिहिलेला आहे. म्हणजे जणू काही आपल्या मैत्रिणीला आपण रोज आपल्या मनात काय चालू आहे ते अगदी खुल्यापणे सांगणं, अशा पद्धतीने ही डायरी तिने लिहिलेली आहे. आणि ही डायरी प्रकाशित व्हावी ही तिची इच्छा होती. अर्थातच दुर्दैवानं ती 1.5-2 वर्ष अज्ञातवासात होती, ती आणि तिचं अख्खं कुटुंबीय. त्याचसोबत अजूनही त्यांचे इतर कुटुंबीय अशी 6-7 माणसं अज्ञातवासात होती. आणि त्यानंतर 1.5-2 वर्षांनी ती पकडली गेली आणि तिचे वडील फक्त जिवंत बाहेर आले त्या छळ छावण्यांमधून. आणि त्यानंतर मुलीची इच्छा म्हणून त्यांनी ही डायरी प्रकाशित केली आणि संपूर्ण जगाला कळलं की कुठचे हाल अपेष्टा किंवा कशा पद्धतीचे निर्बंध त्यांच्यावरती होते. म्हणजे इतक्या साध्या साध्या गोष्टी आहेत की मला ज्या दुकानात जाऊन आईस्क्रीम खायचंय त्या दुकानात मी जाऊ शकत नाही, मला एका विशिष्ट दुकानातच जायला हवं. शाळा सुद्धा ही विशिष्ट शाळा, ह्या एवढ्या विशिष्ट वेळेतच मला किराणा सामान माझं भरायचंय. सायकलवरती मी बसू शकत नाही, किंवा माझ्या स्वतःच्या घराच्या अंगणात एका वेळेच्या पलीकडे मी बसू शकत नाही कारण मी एका विशिष्ट धर्माचा भाग आहे. म्हणजे इतके कठीण आणि अशा पद्धतीचे निर्बंध एखाद्या समाजावरती का असावेत हा प्रश्न दरवेळेला कुठल्याही संवेदनशील मनाच्या वाचकाला पडू शकतो. म्हणजे आणि मुख्य म्हणजे हे लिहिताना हे जे अनुभव कथन या मुलीने केलेलं आहे त्या ॲन फ्रँकला ह्या गोष्टी फार अशा कडक वाटतच नाहीयेत, कारण कदाचित नकळतपणे तिने ते इतक्या सहजपणे स्वीकारल्या त्या सगळ्यांनीच. त्यामुळे एखाद्या छान चौकोनी कुटुंबासोबत किंवा एखाद्या एकंदरच सगळ्या माणसांसोबत असं का व्हावं हा प्रश्न आपण सतत विचारतो की इतकं साधं सोपं आयुष्य आहे ते का जगता येऊ नये. 12 वर्षाच्या मुलीचं जी आता टीनेजर होणार आहे, तिचे एक वेगळं मन फुलपाखराचं बागडण्याचं जे वय आहे, वेगवेगळे सुंदर अनुभव घेण्याचं जे वय आहे, तेव्हा तिला असं लपून का राहावं लागतं. आणि लपून ते पण कसं की मी घेतलेला श्वास, त्या श्वासाचा आवाज जर ऐकू गेला तर हा श्वास बंद होईल, अशा पद्धतीचं ते लपणं. अज्ञातवास म्हणजे महाभारतात पांडवांचा अज्ञातवास आपण वाचलेला असतो, पण हा असा अज्ञातवास आपण कल्पनाही करू शकत नाही. इतक्या भयंकर पद्धतीने ते जे अनुभव आहेत ते लिहिलेले आहेत. त्यामुळे डायरी ऑफ यंग गर्ल जर तुम्ही वाचलं नसेल तर नक्की वाचा. गाव गप्पा कट्ट्यावरती असं लोक म्हणतात ना की एक बॉम्ब फेकायचा आणि संपवून टाकायचा, तर इतकं सोपं नसतं. युद्ध, माणसांमधला तणाव, ती कारणं अजिबातच सोपी नसतात. त्यामुळे जितकं ते बोलणं सोपं असतं ना तितकंच ते जर खरंच झालं तर आयुष्य खूप कठीण होऊ शकतं आणि आयुष्य आपलं खूप सुंदर आहे. हे पुस्तक वाचलं तर नक्कीच वाटतं की अरे आपण किती सुखात आनंदात राहतो. त्यामुळे डायरी ऑफ यंग गर्ल हा एक वेगळा विचित्र अनुभव हे पुस्तक तुम्हाला नक्की देतं. तुम्हाला अस्वस्थ करणारा ह्यातला कोणता प्रसंग आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर परत एकदा सांगते, हे पुस्तक तुम्ही वाचलं नसेल तर नक्की वाचा. ह्याचा मराठी अनुवाद सुद्धा आहे, अप्रतिम अनुवाद आहे. अजिबात त्या कथेची मोडतोड झालेली नाहीये त्या अनुवादात. मला जर ते पुस्तक त्याचा रेफरन्स मिळाला तर मी नक्की लिंकमध्ये तो द्यायचा प्रयत्न करेन. पण डायरी ऑफ यंग गर्ल नक्की वाचा. आणि हा असा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर पुस्तक कट्ट्याला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.